या ठिकाणी जर लक्ष घेतलं तर फर्स्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की किती डायग्राम दिसतात, तर एक दिसते सर. आता किती दिसतात, तर 3 दिसते सर. आता किती दिसते, तर 6 दिसते सर. आता किती दिसते, तर भरपूर दिसतं सर. सो 1 2 3 आणि 4 सर्वांची आपण बेरीज करत असतो एक्झॅक्टली. 1 2 3 3 3 6 6 4 10 येत असते. मात्र आपल्याला अशी जर डायग्राम भली मोठी जर केली तर मात्र आपल्याला ते काढणे शक्य होणार नाही. होतं सुद्धा शक्य, परंतु ते विदिन सम सेकंड मध्ये जर आपल्याला काढायचे असेल तर काय करायचं. अशा वेळेस काय करायचं की नॅनोसेकंद वाचवण्याचा आपला प्रयत्न करायचा. आणि नॅनोसेकंद कसं वाचवायचं ते मी तुम्हाला सांगतो. फक्त आपण काउंटिंग करायची. काय काउंटिंग करायची, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 आणि 9 असं बाहेर लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 याच्या 8 आणि 1 9 जो आहे तो बाहेर लिहायचा आणि याचा करायचा गुणाकार. 8 9 72 त्याचे निम्मे घ्यायचे 36. 8 9 किती 72 त्याचे निम्मे काय घ्यायचे 36 असं राईट आन्सर यायला पाहिजे. 8 9 72 त्याचे निम्मे काय येणार आहे 36 येणार आहे. ओके. आता सेकंड जर मी डायग्राम दिली, फॉर एक्झाम्पल मी अशीच तुम्हाला डायग्राम देतो आणि फटाक्ष तुम्हाला राईट आन्सर द्यायचा, फास्ट पैकी राईट आन्सर तुम्हाला द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 इथे 9 आणि इथे 10. ओके. आणि इथे काहीतरी 1 अशी. चला काढा फटाफट. फास्ट पैकी आन्सर द्यायचा, फास्ट. पण काय करायचं तुम्ही असं करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथं झाले आणि इथं घेणार आहोत 13. या दोन पैकी निम्मे करायची, याच्यावर करायचे 6. 13 सकम काय येणार आहे 78. 78 आन्सर आला का. यस यस पुन्हा 78 आन्सर आलेला आहे. ओके. म्हणजे तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली की या अशा प्रकारच्या डायग्राम म्हणजे किती त्रिकोण असतात, तर ते त्रिकोण असतात 78. किती त्रिकोण असतात, तर 78 असतात. आपण ते लिहित नाही बसलो, आपण ते त्याच्यावर काउंटिंग नाही केली. काउंटिंग न करता सुद्धा आपला राईट आन्सर आलेला आहे. ना की त्याच्यावर दुप्पट करून निम्मे केले. आपण काय केलं, एक पासून तर इथे शेवटचा अंक 12 आलेला होता, एक मात्र बाहेर लिहिला. 12च्या नंतर क्रमांक येणारा जो काही अंक असेल किंवा संख्या असेल ते बाहेर लिहायची. या दोन पैकी एक अर्धी करायची, गुणाकार करायचा. 12चे निम्मे होऊ शकतात 6, म्हणून 13 सकमाट्याचा राईट आन्सर आहे. ओके. हे हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे, हा सगळ्यांनाच येतो. मात्र या संदर्भातील आणखी काही क्वेश्चन असतात जे बऱ्याच जणांना जमत नाही. सो सेकंड मध्ये हेच डायग्राम थोडीशी वेगळ्या स्वरूपात मी तुम्हाला सांगणार. बघा, सेम डायग्राम असतं अशी, सेम टू सेम डायग्राम आहे. याच्यामध्ये 1 आणि 2 आता किती आहे सांगा फास्ट. सेम जशी ती डायग्राम काढलेली पण मात्र तिला बदलवणार. दुसऱ्यामध्ये स्वरूप असेल, तिसऱ्यामध्ये वेगळं स्वरूप असेल, चौथ्यामध्ये वेगळं स्वरूप असेल, तीच वापर. ओके. आन्सर आहे 6. कारण 1 2 3 3च्या पुढचा काय 4 4 3 12 निम्मे 6 झाला 6. आन्सर इथे आहे 6. आन्सर येतो 6 त्रिकोण याच्यामध्ये. आता मी या ठिकाणी जर इथून अशी रेष टाकली 1 आणि 2, आता काय करायचं, काय करायचं, नेमकं काय करायचं ते तुम्ही लक्षात घ्या. सो प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट आन्सर तुम्ही द्यायचं, फास्ट तुम्ही द्यायचं, फास्ट तुम्ही आन्सर द्यायचं. ओके. 15 आन्सर आहे, 15 आन्सर आहे, 15 आन्सर आहे, 11 आहे, 11 आहे, 9 आहे, 12 आहे. अरे असं कसं नामदेव सर म्हणतात 11 आहे, स्वातीमध्ये 12 आहे, कोणी म्हणते 8 आहे, कोणी म्हणते 15 आहे. किती आन्सर आले तुमच्याकडे, कोणी म्हणतं 8 आहे, कोणी म्हणतं 9 आहे, कोणी म्हणतं 12 आहे, कोणी म्हणतं 15 आहे. 4 तर तुम्ही ऑप्शन 4 तिसऱ्या चौकात जणांनी मारले. परंतु आपल्याला काय करावं लागेल एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मूळ स्वरूपामध्ये ही डायग्राम अशी होती, बरोबर आहे. याच्यात पहिल्याला तुम्ही 1 दिला, याला 2 दिला आणि याला 3 दिला. म्हणजे याच्यामध्ये 3 मूळतः 3 ब्लॉक आहे, 3 ब्लॉक्स आहे. 3 ब्लॉक आहे म्हणून हा एक पूर्णचे पूर्ण ब्लॉक झाला. हा पूर्णचे पूर्ण ब्लॉक झाला, हा दुसरा ब्लॉक झाला आणि हा तिसरा ब्लॉक झाला. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. पहिल्या ब्लॉकचे त्याने काही भाग केलेले आहेत, पहिल्या ब्लॉकचे त्याने काही भाग केलेले आहेत, ते भाग आपल्या लक्षात करावे लागेल. पहिल्या याच्यात त्याने काय केलेले 3 भाग केलेले, म्हणून 1 2 आणि 3 असं लिहायचं आहे. पहिल्या ब्लॉक मध्ये 3 आहे म्हणून 1 2 3 केले आणि दुसरा ब्लॉक जैसे ते आहे म्हणून त्याला 2 क्रमांक दिला आणि पुढे 3 4 असं चालू दिले. म्हणून मूळतः ती डायग्राम आपल्या लक्षात ठेवावं लागतं की दुसऱ्या ब्लॉक मध्ये त्यांनी काहीच छेडछाड केली नाही.
जैसे जे ठेवलेलं आहे. म्हणून आता सर्वांची काउंटिंग करायची. इथं काउंटिंगच केलेली योग्य ठरतं. 1 2 3 3 3 किती 6. ओके 6. त्याच्यानंतर हे किती 5. 7 5 किती मग 11. 11 आन्सर आहे. 11. यस. याच्यात फक्त 11 आन्सर हे निघालेला आहे. 11 आन्सर. ओके कळलं तुम्हाला? कारण की ज्या ब्लॉक मध्ये हा ब्लॉक इकडे असू शकतो, इकडे असू शकतो किंवा मध्ये असू शकतो. एवढं सुद्धा लक्षात ठेवायचं. आता सेकंड. ओके. ओके. यस. यस. काढा आन्सर. आन्सर काढा. प्लीज 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 फास्ट फास्ट. यस. इकडून सुरुवात करायला लागेल आता. मागून सुरुवात करायला लागेल. 1 2 3 ची इकडून सुरुवात करायला लागेल. कुठल्या ब्लॉकचे सब ब्लॉक केले ते आपल्या लक्षात घ्यावे लागेल आणि मग तुम्हाला राईट आन्सर द्यावा लागेल. यस. याला म्हणणार तुम्ही 1, याला म्हणणार 2. नंतर हे एकाचे ते 2 पार्ट झाले. याला 2 3 आणि 4 म्हणणार आहे. आता तुम्ही आन्सर द्या. आता तुम्ही आन्सर द्या. यस. 9 नाही तर 12, 12 नाही तर 16 असे आन्सर येतं. म्हणजे तुम्हाला अभ्यासाची गरज नाही करणार. मला वाटतं की तुम्हाला येत असेल. मी तरी निग्लेक्ट करणार होतो की तुम्हाला डायरेक्टली टेस्ट देणार होतो, परंतु न केलेलं योग्य झालं. सो 1 2 किती 3 3 आणि 2 किती 5 5 आणि 3 किती 8 8 आणि 4 किती 12. सो 12 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. किती आलेला आहे 12 आलेला आहे. नेक्स्ट यासारखीच आणखी तिसरी सुद्धा डायग्राम तुम्हाला मी सांगणार. ओके. यस. नेक्स्ट याच्यामध्ये जर अशी आपण डायग्राम काढली, फॉर एक्झाम्पल अशी डायग्राम काढली आणि 1 2 3 4 आणि मध्येच इथे असे 2 आहेत. चलो फटाफट फटाफट फटाफट. ओके फटाफट फटाफट. काय आन्सर येणार आहे? ही डायग्राम कन्फ्युजनची आहे म्हणून ही डायग्राम परीक्षेमध्ये येत नसते. सो आपण हिला डिलीट करून त्याच्यातच थोडासा वेगळा पर्याय आपण काढून त्याचे आन्सर देणार आहोत. ओके. संभ्रमित असे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येत नाही. इथून आपण एक रेष मारली, इथे सुद्धा एक रेष मारली. देन या ठिकाणी आपण 1 2 आणि असे 3 ब्लॉक केले. पहिल्याचे 3 ब्लॉक केले. फटाकसे आन्सर सांगा. आपल्याला थर्ड डायग्राम मध्ये सुद्धा जायचं आहे. सो प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1 2 3 नंतर 2 पासून तर त्याच्यावर असतं. एक तर इकडून ब्लॉक केलेले असतात, नाहीतर इकडचे याला ब्लॉक केलेले असतात. मधात जास्त ब्लॉक केलेले नसतात. सो राईट आन्सर. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 19 25 24 25 24 25 16 पण आन्सर आहे. पूनम मॅडम, अर्चना वगैरे, दिलीप, स्वाती, मनीषा. 25 26 आणि 40 पण, 30 पण, 26 पण. बघा तुम्ही किती सारे आन्सर देऊन राहिले. एक तुम्हाला सांगतो की आन्सर देत असताना तुम्ही थोडंसं बी केअरफुल आन्सर द्या. याच्यामध्ये 3च ब्लॉक आन्सर मी सांगितलं. एक हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे 3 रेषा मारल्या तर 4 ब्लॉक्स. त्याच्यानंतर हा येणार आहे 2 3 4 5 आणि 6. ओके 6 आन्सर 6 आलेला आहे. तर आता इथं काय करायचं? इथे 2 पद्धतीने आन्सर तुम्हाला काढता येते. तुम्हाला ट्रिक सुद्धा याच्याकडे सांगतो मी. काउंटिंग न करता सुद्धा तुम्हाला आन्सर याच्यावर येतं. काउंटिंग न करता सुद्धा तुम्हाला आन्सर याच्यावर येतं. बघा 1 2 किती 3 3 3 6 3 4 किती 10. जणू काही एका शेषवाले 4 असे काढले म्हणून याच्यावर असे झाले 10. किती झाले 10. नंतर 2 3 5 5 4 9 9 5 14 14 6 20 म्हणजे हे झाले 20. सो आन्सर काय आलेला आहे 30. किती आन्सर आलेला आहे 30. ओके 30 आन्सर आलेला आहे. आता 30 आन्सर येतेच. हा सुद्धा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इकडे झाले 10 आणि इकडे जर म्हटलं तर या ठिकाणी सायन्स साठी 42 आणि जर समजा काउंटिंग केलं तरच योग्य राहतं. त्यापेक्षा काही ट्रिक्स न वापरता स्पष्टता काउंटिंगच करा. याच्यामध्ये थोडासा नॅनो सेकंडचा वेळ लागेल, परंतु आपला आन्सर बी केअरफुल येणार आहे. इकडचा एवढा जो आहे तो क्लिअर कट करा. 2 3 5 5 4 9 9 5 14 14 6 20 हे झाले 20. आणि इकडचे तुम्हाला क्षणातच येतं. 1 2 3 4 4 म्हणजे 20 चे 10 20 आणि 10 किती 30. म्हणजे 30 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. एक याच्यात आणखी पुन्हा घेतो कारण की घेणे गरजेचं आहे. ओके
Yes. Fast. Fast. Please give me the right answer. Very good. Yes. अगोदर. Fast. सर प्लीज एकदा सांगा. हा यस पुन्हा एकदा सांगतोय. हे आन्सर एकदा सांगतो. एक तर इकडून एका ह्याच्यामध्ये ब्लॉक केलेला असतात. मूळतः त्याच्यावर या इथे जसे ब्लॉक होते तसेच मूळतः ही आकृती कशी आहे तर अशी आकृती ही होती. एक आणि दोन असे ब्लॉक होते. याच्यावर मूळतः अशी आकृती होती. मूळतः जर म्हटलं 1 2 3 हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचाच येतो. परंतु पहिल्यामध्ये त्याने 1 2 3 4 5 6 ब्लॉक केले म्हणजे आजपर्यंत त्याने 5 रेषा मारलेल्या होत्या. म्हणून त्याच्याकडे 6 ब्लॉक झाले. 1 2 3 4 5 6. ओके 6 ब्लॉक झाले आणि 6 ब्लॉक झाले म्हणून तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागतं की याच्यामध्ये घ्यायचं एक पहिला ब्लॉक, दुसरा ब्लॉक, तिसरा ब्लॉक, चौथा ब्लॉक, पाचवा ब्लॉक आणि 6वा ब्लॉक. 1 2 3 4 5 6 जरी म्हटलं तरी चालतं. 6 साठी 42 42 च्या निम्मे 21 येतं. याची जर काउंटिंग केली तर 21च येणार 100%. जर आपण बेरीज न करता सुद्धा जसं इकडे केलं तसं सुद्धा करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 6 7 सायन्समध्ये 42 च्या निम्मे किती 21 म्हणून याचे झाले 21. आणि हा एकाच ब्लॉक मध्ये आहे मात्र हा दुसरा ब्लॉक आहे म्हणून 2 आणि 3 म्हणजे याचे झाले 5 म्हणजे झाले याचे किती तर 26. 26 इज द 26 इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. थोडासा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. ऍप्सचा प्रॉब्लेम आहे. दिसत नाही ते ऍप्सचा प्रॉब्लेम आहे. स्टॉप झाल्याचा ओके किंवा काहीतरी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असेल. कोणाला क्लिअर? यस Yes, right answer 26, 26, 26 is the right answer of this question. Please give me the right answer of this question. Okay, fast. Okay, fast. Yes, 26 हे right answer आहे. म्हणजे दोन प्रकारच्या तुम्हाला डायग्राम समजल्या. आता तिसरे डायग्रामकडे आपण वळणार. तिसरी डायग्राम सुद्धा याच पद्धतीची आहे. मूळ स्वरूपाचं लक्ष घेतलं तर तिसरी डायग्राम आपण लक्षात घेऊ. Yes. आपण सेम टू सेम अशी डायग्राम काढणार आहोत. सेम टू सेम. ओके याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत तर एकच त्रिकोण आहे सर. आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहे तर 3 त्रिकोण आहेत सर. आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहे तर 6 त्रिकोण आहेत सर. आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहे माहित नाही सर. आम्हाला आमच्या सरांनी शिकवलं त्यावरून आम्ही काय आन्सर सांगणार आहोत. तर सांगा सर तुम्ही सांगा याच्यामध्ये किती त्रिकोण आहे. यस 12 12 12 12 12 12 12 यस 12च आहे कारण एक रेष मारली 12च आहे. आता ते कसं काढायचं ते तुम्हाला कसं काढायचं. ओके वरच्या टोकावर तुम्ही लक्षात घ्या किंवा खाली लक्षात घ्या. इथे 1 2 आणि 3 याची तिघांची काउंटिंग जरी केली तर ते 6. ही जी रेष आहे पाढावनाचा 6 1 6 आणि 6 किती 12. 6चा पाढावनाचा 6 1 6 6 12 6 1 6 6 12 साइन 3 18 6 24 6 35 6 36 असं वाढत जाणार. सो अशा पद्धतीने त्याच्याकडे राईट आन्सर आहे. आता किती आन्सर आहे तर 6 साइन 12 साइन 18 6 24 6 35 6 36 36 याच्यामध्ये आहे. 6 6 किती 36. आता जर अशी रेष जर मारली तर किती येणार आहे सांगा बरोबर. अशी डायग्राम आपण तयार केली आता किती येणार. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपल्याला 6 प्रकारचे डायग्राम लक्षात घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला आजचा क्लास पूर्ण होणार आहे आणि यशस्वीरित्या आपला आज क्लास पूर्ण होईल. ओके यस प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 60 सर 60 60 60 यस 60 का कारण की इथे 1 म्हटलं इथे 2 म्हटलं इथे 3 म्हटलं इथे 4 म्हटलं 1 2 3 3 3 6 6 किती 10 नंतर 10 1 10 खालचा सुद्धा बेस लक्षात घ्यायचा 10 1 10 9 2 20 9 3 10 40 10 5 50 60. यस 60 आन्सर राईट. आता तुम्हाला याच्या संदर्भातल्या उपयोजनात्मक आकृत्या दाखवतो. 1 2 यस चलो आंसर फास्ट सुपर फास्ट आंसर काढतो. सुपर फास्ट काही पेन न घेता डायरेक्टली आंसर द्यायचा. पेन न घेता डायरेक्टली आंसर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 5 म्हणजे 15 5 म्हणजे 15
15 1 15 15 2 30 15 25 15 60 60 आन्सर आलेला आहे 60 आन्सर आलेला आहे यस 60 आन्सर आलेला आहे तुमचं 60 आन्सर आहे चला घ्या आता द्या आन्सर प्लीज गिव्ह मी द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन रिजनिंग सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्स पेक्षा एक चांगल्या पद्धतीने समजून येणार आहे 100% समजून येणार आहे कारण दुसरी कॉन्सेप्ट आपली सुरू आहे आपण 50 कॉन्सेप्ट सलगपणे घेणार आहोत संपलं मग रिजनिंग मध्ये काय नाही तुमची फक्त प्रॅक्टिस करून घेणे गरजेचं आहे जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढी जास्त मार्क्स आणि तेवढा तुमचा टाइम कव्हर होणार यस 84 सर काही न बघता 1 2 3 4 5 6 म्हणजे सायन्स मध्ये 42 चे नेमके 21 चा प्रमाणाचा आहे 21 21 42 21 84 म्हणजे 84 असं राईट आन्सर आहे 84 असं राईट आन्सर आहे यस 84 असं राईट आन्सर आहे आता तुम्हाला यस ओके यस चला द्या आन्सर ओके फास्ट प्लीज गिव्ह मी द राइट आन्सर फास्ट मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे प्लीज गिव्ह मी द राइट आन्सर फास्ट आन्सर द्यायचा आहे फास्ट यस फास्ट आंसर द्यायचा फास्ट यस 105 यस 105 तुम्ही विजयने जरी काढलं तरी चालतं 1 2 3 4 5 म्हणजे 15 15 15 15 30 15 25 45 15 15 9 अरे यार जास्त येणार आहे ओके 1 2 3 4 5 5 30 म्हणजे 15 15 2 30 15 3 45 15 60 15 75 15 90 15 105 यस आन्सर आहे 105 तुमचा आन्सर राईट आहे यस राईट आन्सर आहे तुमचा यस नेक्स्ट 14 जो आहे तर ते इंटर रिलेटेड असतं आकृतीचे इंटर रिलेशन आपण लक्षात घेऊ आणि ते सुद्धा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू दोन इंटर रिलेशन असतात ते सुद्धा दोन इंटर रिलेशन तुमच्याला मी काढून दाखवतो यस आता या इंटर रिलेशन मध्ये चौथ्यामध्ये आपण बघा कशी डायग्राम करणार 4 आणि 5 मध्ये आणि 6 सुद्धा आपण कंप्लीट करू इंटर रिलेशन याच्यामध्ये एक चौथ्या क्रमांकाची आकृती बघा कशी असते एक आपण अशी डायग्राम काढली ओके यस आता किती आहे त्रिकोण फास्ट सांगा फास्ट किती आहे 10 आहे सर 12 आहे सर 1 2 3 4 4 म्हणजेच 10 आहे दिसतं 4 म्हणजे 10 लहान मुलं पाठ करतात 4 म्हणजे 10 यस पण ही स्किन डायग्राम अशी असते याला या कनेक्ट झाली इथून डायरेक्टली इथं कनेक्ट झाली इथून डायरेक्टली इथे कनेक्ट झाली आणि इथून सीधी ही मधातून अशी कनेक्ट झाली आता किती असं जर केलं तर वरचा भाग वर आणि खालचा भाग खाली याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की याचा हे एकमेकाला कनेक्टेड असे आकृती आहे कनेक्टेड आणि डिस्कनेक्टेड ही काय येणार 4 मध्ये आपण कनेक्टेड घेणार आहोत आणि 5 मध्ये आपण डिस्कनेक्टेड घेणार आहोत डिस्कनेक्टेड ओके आणि मग 6 मध्ये आपण यासारखी अन्य डायग्राम घेणार आहोत आणि ते सुद्धा समजून सांगणार यस 22 आहे सर यस बरोबर आहे इथे 1 2 3 4 म्हणजे काय येणार आहे 10 येणार 4 म्हणजे काय येणार आहे 10 येणार यस 10 आलेले आहे देन आपल्याला 10 आल्यानंतर काय लक्षात घ्यावं लागेल की इथे सुद्धा काय आहे तर 1 2 3 4 म्हणजे काय आलेले आहे 10 मध्ये किती झाले 20 हे राईट आन्सर येत नाही तर राईट आन्सर काय आहे तर 24 येते राईट आन्सर काय येते तर 24 येते त्याच्या मागचं कारण असं की एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 2 3 4 याचे 10 झाले 1 2 3 4 याचे 10 झाले म्हणजेच आपण 24 काय घ्यायचं ते सांगतो ओके तर हे एक नव्यानं डायग्राम तयार होते अशी एक
हा जो आहे ना हा एक, हा हा मला तर सरळच आहे, सरळ, हा तो इकडे आलेला आहे म्हणून सरळ. तर हा एक त्रिकोण तयार होतो एक, आणि हा एक त्रिकोण तयार होतो दोन, हा एक त्रिकोण तयार होतो तीन, आणि हा एक त्रिकोण तयार होतो चार. म्हणजे याच्यामध्ये +4 येतं म्हणून तुम्ही 24 घ्यायचं आहे. जर तसं नाही समजलं तर काय करायचं, हे जर सारखे जर असेल ना तर लिहून घ्यायचे ब्लॉक 1 2 3 4, 4 लिहून घेतले. ओके, 4 म्हणजे किती होत असते 10 होते, म्हणजे 4 म्हणजे झाले 10, 10च्या दुप्पट काय होणार आहे, वरचा भाग आणि खालचा भाग 20, आणि ह्या 20 मध्ये हे 4 इन्क्लूड करायचे, हे 4 इन्क्लूड करायचे म्हणजे होतात 24. म्हणजे काय होतात 24 होतात. येस, किंवा नाही समजलं तर आपल्याला माहित आहे 1 2 3 4 4 म्हणजे 10, 1 2 3 4 4 म्हणजे 10, 10 20, आणि हे किती मधातून जर सरळ रेषा केली तर एक, हा मोठा आला, हा मोठा एवढा एक, तसा हा 2, तसा हा 3, आणि तसा हा 4. म्हणजे ही जी डायग्राम आहे तर या डायग्राम मध्ये आपल्याला किती दिसून येतात तर 24 त्रिकोण दिसून येतात. किती त्रिकोण दिसून येतात तर 24 त्रिकोण दिसून येतात. म्हणून पुन्हा मी तुम्हाला सांगतो कशी आहे ही डायग्राम. अशा पद्धतीने असं इथून मधून अशी, आणि हे असे असतं, देन इथून असं, इथून असं, इकडून अशी, इकडून अशी, म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4, इथं आले 10, इथे सुद्धा आले 10, आणि हे जे 4 ब्लॉक पडतात म्हणून +4 म्हणजे इथे 24. ओके, क्लिअर. दे डिस्कनेक्टेड डायग्राम कशी असते ते तुम्हाला सांगतो. डिस्कनेक्टेड असतं, इथून अशी एक असे डायग्राम असते एक. दुसरी डिस्कनेक्टेड कशी असते बघा, इथून तर ते काढतातच, परंतु याच्यावर जे टोक आहे ते असं असतं. ओके, असं ही डिस्कनेक्टेड आहे, म्हणजे याचे जे आहे ना एका वेगळ्याशी काही संबंध नाही. ही कनेक्टेड आहे म्हणून आपल्याला एक्स्ट्रा काही त्रिकोण तयार होतात. ही डिस्कनेक्टेड आहे म्हणून एक्स्ट्रा एकही त्रिकोण तयार होत नाही. वरचे वर आणि खालचे खाली काउंटिंग करून फक्त आन्सर राईट आन्सर द्यायचा आहे. सो याच्या ठिकाणी जर म्हटलं तर डिस्कनेक्टेड मध्ये इथे 1 घेतलेला, इथे 2 घेतलेला, इथे 3 घेतलेला, 3 म्हणजे 6 झाले, आणि 1 2 आणि हे 3 हे सुद्धा 6 झाले, म्हणून इथं 12 घ्यायचा. वरच्याचा खालच्याशी काही संबंध नाही म्हणून डिस्कनेक्टेड आहे, म्हणून याच्याकडे 6 + 6 घेतले. इथं कनेक्टेड आहे म्हणून 4 प्लस घेतले. एवढं मात्र बी केअरफुल राहायचं आहे, म्हणजेच आपलं राईट आन्सर येणार. ओके, आता चला आपण क्वेश्चन. येस, वरचा आणि खालचा. ओके, कनेक्टेड आणि डिस्कनेक्टेड. फास्ट यस, चला दे आन्सर. वरचा आणि खालचा याच्यामध्ये काय आन्सर आहे, याच्यामध्ये काय आन्सर आहे. प्लीज गिव्ह मी द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 8 8 13 8 13 8, वरच्याचे तर 8 आहे सर, वरच्याचे तर 8 आहे, खालच्याचे 13. 8 आणि 13 8 आणि 13. यस, 8 आणि 13 चा सारा ते तुम्हाला सांगतो. खूप महत्त्वाचं तुम्ही आन्सर देत आहात. 1 आणि 2 म्हणजे इथं झाले किती 3, 1 आणि 2 म्हणजे किती झाले 3, परंतु याच्यामध्ये हे 2 इन्क्लूड करायचे, जेवढे असते तेवढेच इन्क्लूड करायचे, म्हणजे हे झाले 2 म्हणजे इथं झाले 8. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मात्र डिस्कनेक्टेड डायग्राम आहे आणि ही डिस्कनेक्टेड झालं. ओके, डिस्कनेक्टेड डायग्राम आहे तर याच्यामध्ये 1 2 3 4 याच्यावर झाले 10, 1 आणि 2 याचे झाले 3 म्हणजे हे झाले 13. बरोबर आहे. आणखी आपण एक डायग्राम याच्यामध्ये आणखी वाढवू. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट आणखी सुद्धा 2 याच्यावर उपयोजनात्मक घेऊ, कारण की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. यस, येस. वरच्या याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8, वरच्या याच्यात 8 ब्लॉक आहे आणि खालच्या याच्यात सुद्धा 8 ब्लॉक आहे. 8 ब्लॉक्स प्लस 8 ब्लॉक्स. ओके, 8 ब्लॉक्स प्लस 8 ब्लॉक्स. ओके, आता खालची डायग्राम थोडी वेगळ्या स्वरूपात काढतोय. 2
येस ते एखाद्या जर घुसले तर समजून चालायचं आपण की थोडस एक मिनिट खालची थोडीशी मला बदलते येस खालची आणि वरची येस वरची जे 80 आहे 80 हा आणि खालच्या डिस्कनेक्टेड मध्ये डिस्कनेक्टेड आणि नंतर 6 झालं की आपल्याला कंप्लीट होणार आहे 6 आणि कंप्लीट येस कनेक्टेड डिस्कनेक्टेड ओके 6 15 6 वरचे जे 80 15 80 15 80 येस इथे 1 2 3 4 5 6 7 8 जर घेतला तर एक काय करायचा बाहेर टाकायचा 8 साठी 56 होते 56 म्हणजे 28 होते 8 साठी 56 56 म्हणजे 28 होते किंवा तुम्हाला याचे तुम्हाला डायरेक्टली सांगतो 1 2 3 4 8 डायरेक्टली तुम्हाला सांगतो 8 साठी 56 प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये 8 टाकावं लागेल पहिले इथे बघा काय आहे आन्सर 1 2 3 4 5 6 7 8 8 9 8 1 2 3 4 5 6 7 8 8 9 किती 72 72 जर घेतले तर डायरेक्टच 72 घ्या तुम्हाला इथे ट्रिक्स अशी यूज होतं की डायरेक्ट याला 1 म्हणायचं 2 म्हणायचं 3 म्हणायचं 4 म्हणायचं 5 म्हणायचं 6 म्हणायचं 7 म्हणायचं 8 म्हणायचं 8 च्या पुढचा काय 9 9 8 किती काय करायचं 72 काही अर्धे परते करायचं नाही बसवायचं 72 घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हा 8 मिक्स करायचा म्हणजे झाले 80 म्हणजे ट्रिक्स सुद्धा तयार होते मधून फक्त गॅप्स बघायचे 1 2 3 4 5 6 7 8 च्या पुढचा 9 9 8 72 72 मध्ये हाच 8 मिळवायचा म्हणजे 80 झालं खालचे जे आहे तिघे एकामेकाशी सहसंबंधित नाही म्हणजे डिस्कनेक्टेड आहे म्हणून वरचा वर 1 2 3 3 म्हणजे 10 1 2 2 म्हणजे 3 ओके 1 2 3 3 म्हणजे किती 6 या ठिकाणची बेरीज करायची तर ती बेरीज येतं किती 19 नो सॉरी 1 2 3 इथं 6 येतं 6 6 12 12 आणि 15 येतं 15 येस इथे 3च ब्लॉक आहे म्हणून 1 2 3 3 म्हणजे 6 इथे 1 2 3 3 म्हणजे 6 आणि 1 2 म्हणजे 3 म्हणजे आले 15 15 15 15 म्हणजे तुम्हाला कनेक्टेड आणि डिस्कनेक्टेड समजलेलं आहे आता याच्यातली एक डायग्राम आपण लक्षात घेऊ आणि मग आपल्याला क्लास कंप्लीट करू कधी कधी काय होतं ओके कधी कधी काय होतं की डायग्राम तर अशी खूप सोपी असते खूपच सोपी असते यस ओके आता या ठिकाणी जर घेतलं आपण तर इरेज करूया आपण काही भाग 6व्या क्रमांकामध्ये आता आपण जाणार आहोत 6व्या क्रमांकामध्ये आणि त्या 6व्या क्रमांकामध्ये एक डायग्राम अशी असते बघा आता किती रे तर 1 आता किती तर 1 याच्यातून जर मधून जर एक रेषेची काढली आणि आता किती झाले बरोबर 3 झाले आता किती झाले 3 मग हे झाले 3 खऱ्या अर्थाने असे किती झाले हे 3 झाले आता पुन्हा असेच मात्र या स्वरूपातले 3 याच्यावर विराजमान होते बघा असे 3 किती झाले 6 झाले पुन्हा या स्वरूपातले असे 3 इकडून असे याच्यामध्ये इन्क्लूड होतात आता याच्यामध्ये त्रिकोण किती म्हणजेच मध्यबिंदू आपण त्याचा काढला त्रिकोणाचा मध्यबिंदू काढण्यासाठी बरोबर मधून असे रेषा टाकल्या म्हणजे त्याला दुभागलं म्हणजे सर द्यायचा आहे यस 21 सर 21 नामदेव सर म्हणतात 16 आणि मी तुम्हाला सांगतो की 21 त्याच्यामध्ये आन्सर नाही आहे आणि 16च का आहे ते तुम्हाला सांग ओके नामदेव सरांनी जे 16 आन्सर दिलं ते अगदी राईट आहे कारण हे जे 3 एकावर एक तुम्हाला असे जर काढल्यानंतर एकावर एक दिसणार असे 3 1 2 3 1 2 3 3 3 9 आहेत ते ओरिजिनल एकावर एक ठेवलेले आहेत ते असे
ते झाले 9 आणि दृष्टिक्षेपण किती दिसतात 1 2 3 4 5 आणि 6 9 आणि 6 किती रे तर 15 झाले सर आणि हा एक मोठा त्रिकोण हा आपण निग्लेक्टच केला एक मोठा त्रिकोण सुद्धा असतो त्याच्यात म्हणून 1 झाले 16 पुन्हा सांग अशा प्रकारचे त्रिकोण किती असतात एकावर ठेवलेले 3 असतात म्हणून 3 ते किती 9 आणि मग लहान लहान त्रिकोण किती हा 10वा हा 11वा हा 12वा 13वा 14वा 15वा 15 किंवा 1 2 3 4 5 6 छोटे छोटे दिसणारे त्रिकोण आहेत ते दृष्टिवंत त्रिकोण आहेत ते येतात 6 दृष्टिवंत त्रिकोण झाले 6 आणि ते कशापासून बनलेले आहेत तर ह्या 3 3 पासून बनलेले आहेत म्हणून प्लस 3 3 किती 9 म्हणजे ते झाले 15 आणि मोठा त्रिकोण एक असतो त्याच्यामध्ये म्हणून एक झाले इथं 16 यस 16 म्हणून ही डायग्राम अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि या डायग्रामचं इन्क्लुजन सुद्धा महत्त्वाचं आहे या डायग्रामचं एनालिसिस सुद्धा महत्त्वाचं आहे या डायग्रामचं व्हेरिफिकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे सो याच्यामध्ये थोडंसं आता आपण चेंजेस करणार आहोत काय चेंजेस करणार आहोत ते तुम्ही लक्षात घ्या आणि राईट आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे हे सगळं मी म्हणतो आता याच्यामध्ये काय करतो आकृती सेम टू सेम तशीच म्हणजे या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीने आकृती काढली आपण आकृती त्याच्यानंतर मी इथून अशी एक रेष दिली आणि एक रेष इथून दिली ओके एक रेष इथून दिली आणि ती रेष दिल्यानंतर आता किती डायग्राम तयार होतात असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ओके हे नाही डायग्राम घेऊ आपण येस एक मिनिट थोडीशी चेंज करतो एक डायग्राम अशी असते बघा इथून इथं आपण हे केलं इथून इकडे हे केलं आणि इथून फक्त एवढीच डायग्राम एवढं आता सांगा एक जो मध्यभाग आहे एक जी मधली रेषा आहे ते थोडीशी कमी केली जाते अर्धी आणि मग आपल्याला विचार मूळतः याच्यामध्ये अशी डायग्राम आहे परंतु मूळतः ही डायग्राम कशी आहे जशी मी आधी काढून दिली तशी आहे अशी 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 म्हणजे याच्यामध्ये 16 आहे हे तुम्हाला माहिती आहे परंतु त्यांनी काय केलेलं आहे की थोडासा कट ऑफ म्हणजे हा जो एवढा कट ऑफ आहे हा एवढा त्यांनी दिलाच नाही हा जर असता तर मग किती झाले असते हा याच्यामध्ये किती कमी झाले हे मायनस करत जावं लागतं तेव्हा त्याचा राईट आन्सर मूळतः याच्यामध्ये 16 हे तुम्ही पाठच ठेवलेला आहे तुम्हाला माहिती आहे 3 3 3 3 3 3 3 3 3 वेळामध्ये 9 दृष्टीवत 6 9 6 15 15 आणि एक मोठा त्रिकोण म्हणजे 16 आता ही जर असती ही जर रेष असती तर हा एक त्रिकोण झाला असता ही जर एक रेष असती तर हा एक त्रिकोण झाला असता दोन त्रिकोण ओके मोठा झाला ही जर एक रेष असती तर हा एक त्रिकोण झाला असता ही जर एक रेष असती तर हा एक त्रिकोण झाला असता म्हणजे 4 त्रिकोण होणार होते ते मायनस झाले म्हणजे किती जर राहिले आता 12 आणखी त्याच्यावर काही फरक पडत होता का ते आपण शोधायचं जर इथून एवढा म्हटला तर हा एक त्रिकोण झाला इथून एवढा म्हटला तर हा एक त्रिकोण झाला इथून एवढा म्हटला तर हा एक त्रिकोण झाला मोठा इथून एवढा म्हटला तर हा एक त्रिकोण झाला असता परंतु ही जर एक रेष असती तर हा एक असा सुद्धा त्रिकोण झाला असता असा 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 हा सुद्धा एक झाला असता म्हणून पुन्हा मायनस 1 करून मग फायनली आन्सर आपण 11 ला लावू 11 हे राईट आन्सर येते का तुम्ही राईट आन्सर देण्याचा प्रयत्न करा यस 11 येते का 11 येते का की किती येते 11 की 12 यस 11 की 12 ओके 11 की 12 आन्सर 12च येणार आन्सर काय येणार 12च येणार कारण कधी कधी काय होतं आपण कधी कधी चुकत जातो स्वतः कसं की चुकणार कसे हे मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने चुकू शकता मी सांगितलं काय की किती त्रिकोण तयार होतात आणि इथे अशा पद्धतीने आन्सर त्याचं काढायचं होतं म्हणजेच इथून अशी रेष इथून अशी रेष आणि इथून फक्त एवढी रेष आता बघा रे हा त्रिकोण ऑलरेडी होताच ना हा त्रिकोण ऑलरेडी ओके याच्यामुळे हे जे रेष आहे हा काउंटिंग मध्ये आपण घेतला ना तो 16 मध्ये काउंटिंग मध्ये घेतला म्हणून याची गरज नाही मी स्वतः ते तुम्हाला चुकीच्या स्वरूपात तयार करून दाखवलं कारण तशी चुकण्याची दाट शक्यता असते म्हणून कारण की या ठिकाणी जर हा आपण ऑलरेडी येतोच ना त्याच्यामध्ये
सो याच्यामध्ये हे जर एवढी रेष असती तर 1 2 3 आणि 4 चारच त्रिकोण वाढले असते म्हणजे 16 त्याच्यामध्ये आहे तर इथे मायनस झाले असते 16 वजा 4 म्हणजे 12 एक जर त्याच्यात ती रेष कमी असली तर आन्सर काय येणार आहे 12 काय आन्सर येणार आहे 12 मग ते कुठची रेष आहे त्याच्यावर डिपेंड करतं यस आता पुन्हा एक तशाच पद्धतीचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे 12 घ्यायचा ना 12 देन पुन्हा तशीच डायग्राम आपण घेणार आहोत यस आता इकडची कडकी आता इकडची कडकी फास्ट आन्सर द्यायचा यस यस इकडची नाही चला का सांगायचं 6 मध्ये आन्सर सांगायचं प्लीज गिव्ह मी द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन रिपीट सर रिपीट सर यस यस रिपीट मी इथं करतो बघा हे नंतर आन्सर द्या ही डायग्राम आहे 1 2 आणि ही एवढीच डायग्राम आहे ओके आता तुम्हाला ही जर पूर्णता डायग्राम असती पुन्हा सांगतो जर ही पूर्णता डायग्राम असती एवढी जर असती तर ही एवढी जर वाढलेली असती ही एवढी तर याचे झाले असते 16 हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत मूळ डायग्राम आपली तशी पण जर ही असती तर 16 झाले असते परंतु ही नाही आहे ना म्हणून एक हा त्रिकोण झाला कमी झाले 15 हा सुद्धा त्रिकोण झाला कमी कारण याच्यामुळे हा सुद्धा त्रिकोण होतो झाले किती आता 14 आता याच्यामुळे हा जो आहे ना हा एवढी रेष मारली तर असं जाऊन असा सुद्धा एक त्रिकोण तयार झाला असता झाले 13 आणि असा जाऊन असा सुद्धा त्रिकोण तयार झाला असता झाले 12 म्हणजे 12 चार त्रिकोण याच्यामुळे या रेषेमुळे कमी झाले 4 त्रिकोण कमी झाले कोणते एक हा 2 हा 3 आणि हा 4 म्हणून त्याचा आन्सर येतो 12 तसंच इथे विचार करायचा याच्या मूळता किती त्रिकोण 16 त्रिकोण आहे किती वजा होतो ते लक्षात घ्यायचं जर ही एक रेष असती तर हा एक त्रिकोण तयार झाला असता आणि हा एक त्रिकोण तयार झाला असता म्हणजे 2 त्रिकोण तयार झाले असते इथे मी बाजूला 2 त्रिकोण मायनस करायचं नंतर एक असा सुद्धा त्रिकोण तयार झाला असता आणि एक असा सुद्धा त्रिकोण तयार झाला असता सो इथे आणखी 2 मी घेतो जर हा जो एवढी असती तर तुम्ही म्हणाल की सर याने सुद्धा एक तयार होतो नाही याने एक चौकोन तयार होत होता चौकोन त्रिकोण नाही आपल्याला फक्त त्रिकोणाची घेणे नाही म्हणून इथं हा आपण घेणार नाही -4 करणार आहोत आणि 12 लिहिणार आहोत म्हणजे एक गोष्ट अशी की एक जर त्याच्यातली रेष अर्धी असली तर आन्सर आपल्याला 12 द्यायचा आहे 16 आहे ओके 12 द्यायचा आहे 16 नाही कळलं का रे कळलं का यस फास्ट कळलं का यस ओके यस आता लास्टची डायग्राम याच्यातली लास्टची डायग्राम कधी काय होतं की डायरेक्टली दोनच फक्त या ठिकाणी हे दिल्या जातात आता थोडंसं ते पण लक्षात ठेवावं लागेल आपल्याला यस ओके या ठिकाणी असा एक त्रिकोण असतो दे फक्त 2च रेषा 1 आणि 2 संपलं मधली रेषच नाही मधली उभी रेष नाही मात्र त्याचा आणि याचा संबंध सुद्धा नाही एवढं सुद्धा लक्षात घ्यायचं जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जर तुम्ही असा कटाक्ष टाकला त्याच्यावर जर एक नजर टाकली तर तुम्हाला किती त्रिकोण दिसून येतात एक गोष्ट लक्षात ठेवायची एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा महत्त्वाचा क्वेश्चन झाला की आपण आपलं काम थांबवणार आहोत आणि ते स्टॉप करणार आजचा क्लास आणि एक्सरसाइजच्या मागे मी लागणार आहोत जे की तुम्हाला उद्या सेंड करणार आहोत आता इथे जर बघितलं ना मित्रा तर काय होते बघा हे जे त्रिकोण हे जे डायग्राम तयार झाली ना तर ही फक्त अशा 2 त्रिकोणाने तयार झाली या 2 त्रिकोणाने ती तयार झाली ओके म्हणजे याच्यामध्ये किती एकूण किती 3 आहे आणि याच्यामध्ये एकूण किती 3 आहे म्हणजे 6 त्रिकोण ह्या 2 डायग्राम एकावर एक ठेवल्या तेव्हा कुठेही अशी डायग्राम तयार झाली असं स्पष्ट निर्माण म्हणजे 6 6 नंतर मग याच्यामध्ये किती त्रिकोण आहे एक्स्ट्रा लहान झालेले एवढं लक्षात घ्यायचं लहान तयार झालेले किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये ओके यस 8 की 9 9 की 8 10 की 8 की 9 की 10 यस आता
तुम्ही जे 10 आन्सर दिलं ना 10, तर ते रॉंग आहे. कारण मला तुमची चॅटिंग बघावं लागेल. 10 की 9, यस 9 की 8, 8 की 9, 9 की 8, 8 आणि 9 वर स्टॉप करा. 10 11 येणार नाही. 10 प्लस आणि 11 आन्सर येणार नाही. कारण हा जो शेवटचा येणार हा त्रिकोण नाही, हा चौकोन तयार होतो. म्हणून तुम्ही जे 6 7 8 9 10 असं म्हटलं 10, हे 10 रॉंग आहे. 11 येणार असेल. मग उरला प्रश्न 7 आहे का 8 आहे का 9 आहे का? 8 सुद्धा येणार नाही. 8 आहे की 9 असं राईट आन्सर करा आणि मला याचे आन्सर होमवर्क मध्ये द्या. ओके, तुम्ही याच्यावर काही विचार करा, मात्र याचे आन्सर होमवर्क मध्ये द्या. 8 आहे की 9 आहे? मी बघतो त्याच्याकडे किती जणांचे 9 आहे. 9 9 9 9 9 9 9 आहे. 9च आहे सर. कोणी म्हणजे 8 आहे, कोणी म्हणजे 9 आहे. 8 आहे की 9 आहे, 9 आहे की 8 आहे? याच्या याच्यावर विचार करायचा आणि मला हा होमवर्कचा प्रश्न आहे. आन्सरचं माहिती आहे बघा. जे जास्तीत जास्त लोकांनी आन्सर दिला ते आन्सर नाही राहू शकत याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला इंटरनली लक्षात घ्यावं लागतं की हा त्रिकोण जो आहे, हा मधला त्रिकोण, हा रिपीट झाला का काउंटिंग मध्ये. सो तिकडे सुद्धा तसंच होतं. ओके, तिकडे सुद्धा तसंच होतं. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की हा रिपीट होतो का, 8 आहे की 9 आहे, याचा आन्सर तुम्ही कुठेही बघा आणि मला व्हॉट्सअप करा. त्याचे क्लिअर इथेच थांबणार आहोत. हे तुम्हाला होमवर्क मध्ये आहे. 8 आहे की 9 आहे. आता आपण पहिल्यापासून काय शिकू. याच्यामध्ये छोटीशी अशी सिम्प्लिफाईड डायग्राम तयार केली आहे. याच्यामध्ये किती त्रिकोण आहे हे लक्षात घेतलं. सेकंड मध्ये आपण त्याचे ब्लॉक्स तयार केले. पहिल्याचे ब्लॉक्स काढले, दुसरा जसे ते स्टॅटिक राहिला म्हणून आपण त्याला स्टॅटिक नंबर दिला आणि त्याचं सुद्धा काउंटिंग करून आपण राईट आन्सर आणलं. देन याचे बिलकुल कॉपी टू कॉपी होती, मात्र त्याच्यावर अशा स्टेजेस पाडल्या आणि त्या पायऱ्या पायऱ्याने आपण त्याच्यावर एक पायऱ्यानुसार आन्सर काढला. नंतर कनेक्टेड आणि डिस्कनेक्टेड अशा दोन डायग्राम आपल्याला नेहमी जंप करतात नाही. दोन जर डिस्कनेक्टेड असेल तर एकच फक्त लक्षात ठेवायचं, ते जे ब्लॉक्स आहेत सगळे सगळे लिहून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 8 9 72 72 म्हणजे 72 म्हणजेच 72 लिहायचे आणि हे जेवढे आहे त्याच्यामध्ये ऍड करायचे. म्हणजे हे विजन किंवा ट्रिक्स किंवा माट्रिक्स किंवा सुपर ट्रिक्स तयार होतात. म्हणून इथं 72 अधिक 8 म्हणजे 80 झाले. देन हे डिस्कनेक्टेड होती, याचा कुठेही काही संबंध नव्हता, एकामेकाशी काही संबंध राहत नाही. अशा वेळेस तुम्हाला याच्यावर सेपरेटली काउंटिंग करून त्याचा राईट आन्सर आणायचा होता. 6 मध्ये आपण एक त्रिकोण घेतला, मात्र त्याच्याला मध्यबिंदू काढला, त्यावेळी त्याच्याला 16 आन्सर आला. त्याच्यानंतर मी याच्यातली एक अर्धीच फक्त रेष उभी केली, खालचं दिलं नाही. मग त्याच्यातून किती मायनस होता, तो 4 मायनस होता म्हणजे 12 आन्सर आलं. आणि एक तुम्हाला होमवर्कला दिला की फक्त अशा 2 त्रिकोणापासून तयार होणाऱ्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण असू शकतात. तर आन्सर 8 किंवा 9 येऊ शकतो. या दोन पैकी तुम्हाला राईट आन्सर द्यायचा. इथेच थांबणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.